संगमनेर तालुक्यातील ऍसिड हल्ला प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचं रेखाचित्र जाहीर करण्यात आलंय। 3 दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार आहे। आरोपीची माहिती देण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। एक मोठी बातमी आपण बघतोय। 6वीत शिकणाऱ्या मुलीवर ऍसिड हल्ला करण्यात आला होता आणि संगमनेर तालुक्यातल्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेलं होतं। आता संगमनेर तालुक्यातल्या ऍसिड हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांकडून आरोपीचं रेखाचित्र जाहीर करण्यात आलेलं आहे। 3 दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार आहे। आरोपीची माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी जनतेला केलेलं आहे। संगमनेर तालुक्यामध्ये एका 6वीत शिकणाऱ्या मुलीवर ऍसिड हल्ला झालेला होता। शाळेतून घरी परतत असताना हल्ला झाला होता आणि या हल्ल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट पसरल्याचं पाहायला मिळत आहे।